गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। मागील आठवड्यात आपण देवशोधन नाम या दशकातील तिसरा समास मायद्भव नाम या समासाचे श्रवण केले। समर्थांनी या समासात सांगितले आहे की आत्मा हा निर्गुण आणि निर्मळ असतो। तो गगनाहून व्यापक आणि सूक्ष्म असतो। अचेतन आणि शबल असलेल्या पांचभौतिक सृष्टीत आत्मा ओतप्रोत व्यापलेला असतो। आत्मा हा नित्यानित्य विवेकाच्या योगे कळतो। समर्थांनी येथे राजहंसाचे उदाहरण दिले आहे। राजहंस जसे पाणी आणि दूध वेगवेगळे करू शकतो। समर्थ सांगतात की वायूपासून तेज आले, तेजापासून जल उत्पन्न झाले व या जलापासून पृथ्वी आकारास आली। परब्रह्म प्रत्येक जीवाच्या ठिकाणी व्यापून आहे, जे दिसत नाही किंवा नासत नाही। समर्थ येथे सांगतात की तत्वात तत्व मिळून तत्वाचे गाठोडे असा हा ध्येय निर्माण होतो। तत्वाचे संपूर्ण निरसन झाले की मितूपणाचा भ्रम नाहीसा होतो। सद्गुरूशिवाय निर्गुण ब्रह्म कळत नाही। आत्मनिवेदन होताच देवाभक्ताची भेट होते। समर्थ सांगतात की निर्गुणाला जन्म मरण पाप पुण्य नाही, त्यामुळे निर्गुणाशी एकरूप होताच आत्मा मुक्त होतो। आता चालू आठवड्यात देवशोधन नाम या दशकातील समास चौथा ब्रह्मनिरूपण नाम हा नवीन समास सुरू झाला असून त्याचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास चौथा ब्रह्मनिरूपण नाम। श्रीराम समर्थ। कृतायुग 17,28,000, त्रेतायुग 12,96,000, द्वापार 8,64,000। आता कलयुग ऐका। समर्थ ते सांगतात की कृतयुग हे 17,28,000 वर्षाचे आहे, तर त्रेतायुग 12,96,000 वर्षाचे, तर द्वापरयुग 8,64,000 वर्षाचे आहे। आता कलियुगासंबंधी सांगतो ते तुम्ही श्रवण करा। सद्गुरूंनी आपणाला उपासनेत एक श्लोक दिला आहे, तो असा आहे। कृते जनार्दनो त्रेयाताम रघुनंदनः द्वापारे रामकृष्ण चकलो श्रीपाद श्रीवल्लभः। कृतयुगाचे अधिष्ठान म्हणजे जनार्दन स्वामी, त्रेतायुगाचे अधिष्ठान श्री रघुनंदन, द्वापारयुगाचे अधिष्ठान श्रीरामकृष्ण असून कलियुगाचे अधिष्ठान श्रीपाद श्रीवल्लभ स्वारी आहेत। कलियुग 4,32,000, चतुर्युगे 43,20,000, 80 चतुर्युगे सहस्त्र, तो ब्रह्म याचा एक दिवस। समर्थ ते सांगतात की कलियुगाचे आयुष्य हे 4,32,000 वर्षाचे असते। 4 युगे मिळून कालगणना 43,20,000 वर्षे होते। अशी 4 युगे 1000 वेळा झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो। ऐसे ब्रह्मो सहस्त्र देखा, तेव्हा विष्णूची एक घटिका। विष्णू सहस्त्र होता ऐका, पळ एक ईश्वराचे। समर्थ ते सांगतात की अशी ब्रह्मदेवाची 1000 वर्षे म्हणजे श्री विष्णूची एक घटका होते, तर श्री विष्णूची 1000 वर्षे म्हणजे ईश्वराचे एक पळ होते। ईश्वर जाय सहस्त्र वेळ, ते शक्तीचे अर्धपळ, ऐसी संख्या बोलली सकळ शास्त्रांतरी। समर्थ ते सांगतात की ईश्वराची 1000 वर्षे म्हणजे शक्तीचे अर्धपळ होते। शास्त्रामध्ये या प्रकारे कालगणना सांगितली आहे। ऐशा अनंत शक्ती होती, अनंत रचना होती जाती,
तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची. समर्थ म्हणतात की अशा अनंत शक्ती असतात आणि अनंत ब्रह्मांड रचना होतात आणि जातात, पण परब्रह्माची अखंड स्थिती कधी खंडित होत नाही. परब्रह्मासी कैसी स्थिती, परही बोलावयाची रीती, वेदश्रुती नेती नेती म्हणती परब्रह्मी. समर्थ येथे सांगतात की परब्रह्माची कसली आहे ही स्थिती, पण बोलण्याची एक रीत आहे. वेद आणि श्रुती ही नेती नेती म्हणून परब्रह्माचे वर्णन करतात. 4700 साठी कितकी कलियुगाची रहाटी, उरल्या कलियुगाच्या गोष्टी ऐसी असे. समर्थ ते सांगतात की 4760 वर्ष इतका काळ कलियुगातील गेला आहे. उरलेल्या कलियुगाच्या काळासंबंधी विचार आता तुम्ही ऐका. 4,27,000 240 सत्संवर पुढे अनन्यवनसंकार होणार आहे. समर्थ म्हणतात की कलियुगाची 4,27,240 वर्ष अद्याप ही शिल्लक आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात एकमेकात वर्णसंकर होणार आहे. ऐसे रचले चराचर, येथे एकाहून एक थोर, पाहता येथील विचार अंत न लगे. समर्थ सांगतात की याप्रमाणे सर्व चरचराची रचना झाली आहे. येथे एकाहून एक श्रेष्ठ आहेत. इथला विचार असा पाहू लागले की त्याचा अंतच लागत नाही. एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर सकळामध्ये. समर्थ येथे सांगतात की एक म्हणतो की श्रीहरी विष्णू थोर आहेत, तर कुणी म्हणतात श्री महादेव थोर आहे, तर कुणी म्हणतात सगळ्यामध्ये शक्ती थोर आहे. ऐसी आपुली बोलती, परंतु अवघेच नासेल कल्पांती, यद्रष्टम तद्नष्टम हे श्रुती बोलत असे. समर्थ म्हणतात की असे आपापल्या परीने म्हणतात, परंतु कल्पांती सर्वच नाश पावते. आपुली आपुली उपासना, अभिमानी लागले जना, याचा निश्चयो निवडेना साधूविन. समर्थ येथे सांगतात की सर्व लोकांना आपापल्या उपासनेचा अभिमान असतो. साधूशिवाय या विषयीचा निर्णयच होऊ शकत नाही. साधू निश्चयो करिता एक, आत्मा सर्वत्र व्यापक, येरहे अवघेच माईक चराचर. समर्थ ते सांगतात की हे अवघे चराचर माईक आहे. आत्मा एक सर्व व्यापक आहे असा निश्चय साधू लोक करतात. चित्री लिहिली सेना, त्यात कोण थोर कोण शाना, हे का तुम्ही विचाराना आपुले ठाई. समर्थ म्हणतात की सैन्याचे चित्र रेखाटलेले आहेत, तर त्यात कोण थोर आणि कोण लहान याचा तुम्ही आपल्याशीच विचार करावा. स्वप्नी उदंड देखिले, लहान थोरही कल्पिले, परंतु जागे झाले कैसे पहा. समर्थ ते म्हणतात की स्वप्नात अनेक दृश्य पाहिली, त्यात कुणी लहान कुणी थोर अशी कल्पनाही केली, पण जागे झाल्यानंतर काय होते याचा जरा विचार करा. पाहता जागृतीचा विचार, कैसे लहान कैसे थोर, झाला अवघाची विचार स्वप्न रचनेचा. समर्थ ते सांगतात की जागृत झाल्यानंतर विचार केला की कळून येते की तेथे कुणी लहान किंवा कुणी थोर नसतो. स्वतःच्या कल्पनेमुळे हा सगळा स्वप्नविस्तार दिसत असतो. अवघाची माईक विचार, कैसे लहान कैसे थोर, लहान थोराचा हा निर्धार जाणती ज्ञानी. समर्थ ते सांगतात की कुणाला थोर ठरवायचे किंवा लहान म्हणायचे हा सगळा मायेचा प्रभाव असतो. ज्ञानी लोक असताच तेच लहान थोराचा निर्णय घेऊ शकतात. जो जन्मासा आला प्राणी, तो मी थोर म्हणताच मेला, परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी.
समर्थ येथे सांगतात की जो जन्मास येऊन स्वतःला थोर समजतो तो जिवंत असून मेल्यासारखाच असावा असे समजावे. श्रेष्ठ पुरुषांनी याचा विचार केला पाहिजे. जया पाहिजे आत्मज्ञान तेची थोर महाजन. वेद शास्त्रे पुराण साधू संत बोलिले. समर्थ येथे सांगतात की ज्याला आत्मज्ञान झाले असेल तोच खरा थोर महात्मा होय. वेद शास्त्रे पुराणे व साधुसंताचे असे मत आहे. एवम सकळामध्ये थोर तो एकची परमेश्वर. तयामध्ये हरिहर होती जाती. समर्थ ते सांगतात की एक परमेश्वरच सर्वात थोर आहे. हरिहर इत्यादी त्यांच्याच ठिकाणी उत्पन्न होतात आणि लय पावतात. तो निर्गुण निराकार जेथे नाही उत्पत्ती स्थिती संहार. स्थानमानाचा विचार एलीकडे. समर्थ म्हणतात की तो परमेश्वर खरे तर निर्गुण निराकार आहे. त्याच्या ठिकाणी उत्पत्ती स्थिती वगैरे काहीच नाही. स्थळकाळाचा आकाराचा विचार अगदी अलीकडचा आहे. नावरूप स्थानमान हा तो ओघाची अनुमान. तथापि होईल निदान ब्रह्म प्रळय. समर्थ ते सांगतात की नाम रूप स्थल आकार काल या सर्व अनुमानाच्या गोष्टी असतात. ब्रह्मप्रलयाच्या वेळी याचा निश्चित निर्णय होईल. प्रलया वेगळे ब्रह्म नामारूपा वेगळे. ब्रह्म कोण्या ऐक्याकडे जैसे तैसे. समर्थ म्हणतात की ब्रह्म हे नामरूपाहून निराळे प्रलया वेगळे असते. कुठल्याही काळी ब्रह्म जसेच्या तसेच राहते. करीती ब्रह्म निरूपण जाणीती ब्रह्म संपूर्ण. त्याची जाणावे ब्राह्मण ब्रह्माविद. समर्थ म्हणतात की जे ब्रह्मनिरूपण करतात संपूर्ण ब्रह्माला ऐकरूपे अनुभवारूपाने जाणतात त्या ब्रह्मज्ञानी पुरुषांनाच ब्राह्मण समजावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.